तर संगमेश्वर मार्केटला अशासाठी जातोय, थोडीफार खरेदी आहे. कारण आता 2 दिवसानंतर आपण मुंबईला निघणार आहे. मार्केटला आल्याच्या नंतर ना आपल्या गाडीचं काम होतं की गाडी जरा वॉश करून घेऊ आणि नंतर मग आपण घरी. फलाट क्रमांक 4 ला डिंगणी, कर्जुवे, फंगूस, कोंडी यांच्याकडे आपण मिसळपाव मागतले आणि दहीवडा घेतलाय. आता हा रोडचं कधी काम होईल काय माहिती. यांच्याकडे आपण आहे ना बटरस्कॉच फ्लेवर घेतलाय, फालुदा. मंडळी शुभ सकाळ. आणि सकाळचे ना आता 10:30 वाजलेत आणि आम्ही निघालोय संगमेश्वर मार्केटला. तर संगमेश्वर मार्केटला अशासाठी जातोय, थोडीफार खरेदी आहे. कारण आता 2 दिवसानंतर आपण मुंबईला निघणार आहे. तर थोडीफार खरेदी करायची आहे आणि आपली जी गाडी आहे त्या गाडीला जरा इंजिन ऑइल वगैरे आणि गाडी वॉश करायची, तर त्याच्यासाठी चाललोय. आणि काही इतर गोष्टी काही मिळतात तर त्या सुद्धा आपण बघूयात. आणि सोबत येते आर्या. हे बघा, आर्या तयार झाले. आता फटाफट निघूयात आणि ऊन वाढायच्या आधी पटकन आपण जाऊन येऊ. चला तर मंडळी, निघूयात आता. तर मंडळी बघा, आता संगमेश्वर मार्केटला आलोय आणि संगमेश्वर मार्केटला आल्याच्या नंतर ना आपल्या गाडीचं काम होतं. थोडं ऑइल वगैरे चेंज करायचंय. बघा ऑइल किती काळं झालंय बघा. म्हणजे मुंबईवरून जेव्हा गाडी आणली आणि इकडे आणखी तो आपण बरंच फिरवली आणि थोडं चैनीचं पण काम आहे. आपले समीर भाऊ आहेत आणि आपल्या बरोबर ह्या बघा, हा मुंबई गोवा हायवे. आणि जसं आपण इथे संगमेश्वर बस डेपोकडे जाणार त्याच्या आधी इथे पेट्रोल पंप आहे आणि ह्या पेट्रोल पंपच्या अगदी समोर असणार आहे न्यू आझाद ऑटो वर्क्स. समीर नायकोडी या भाऊंचं इथे गॅरेज आहे आणि लॉकडाऊन पासून तरी आम्ही त्यांना चांगलं ओळखतो. त्यांच्याकडे गाडीचं काही काम असेल तर भाऊंकडे आम्ही नक्की येतो. तर ऍक्च्युली मला गाडी सर्व्हिसिंगच करायची होती, पण आता भाऊ चाललेत बाहेर, त्यांना पण वेळ नाही. म्हटलं ठीक आहे, नंतर परत येईन मी. पण आता सध्या जो गाडीचा थोडासा आवाज येतो ना, जरा चैन टाईट करून घेतले आणि ऑइल चेंज करायचे. तर तुम्हाला सुद्धा जर काही या मुंबई गोवा हायवेला जर संगमेश्वर साईडला जर तुम्ही येत असाल, हे बघा समोर लोकेशनला ही एक बिल्डिंग आहे आणि बरोबर या साईडला हा पेट्रोल पंप. गाडीचं काही काम असेल तर न्यू आझाद ऑटो वर्क्स. फक्त टू व्हीलरची कामं भाऊ करतात. भाऊ फोर व्हीलरचं करता का? नाही ना, फक्त टू व्हीलरचं. आणि आपले समीर भाऊ आहेत, गाडीचं चांगल्या पद्धतीने सर्व्हिसिंग वगैरे आणि गाडीचं सगळं जे काय स्पेअर पार्ट वगैरे काय असतील, ऑइल किंवा गाडीचे कोणतेही पार्ट जर तुम्हाला हवे असतील ना त्यांच्याकडे ते मिळून जातं ते बघा. आणि भाऊ राहायला तिकडे मागेच आहेत. कधीही काही प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी या. प्रोप्रायटर समीर नायकोडी. आणि काय असेल त्या भाऊंचा इथे नंबर आहे. या हायवेला जर गाडीचा काही इश्यू झाला, मुंबई गोवा हायवे संगमेश्वर रेल्वे स्टेशन ते अगदी आपला बस डेपो या आसपास, तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. आता आपण पण आपल्या गाडीचं थोडं काम करून घेऊ, ऑइल चेंज करून घेऊ आणि नंतर आपण गाडी वॉश करायला जायचं आहे. गाडी वॉश करायला आपण निघून जाऊ. सो मंडळी, गाडीचं काम झालंय, ऑइल वगैरे चेंज केलंय आणि इथून निघालोय. आणि जे काय ऑइल होतं ना जुनं ते आपण घेतलंय. गाडीनं चूल वगैरे पेटवायला लागते. समीर भाऊ थँक्यू. चलो आता बाद में. चला आपण निघूया. गरम आहे, सामान पकड. काम केलंय आणि त्याच्यानंतर ना जरा गाडी वॉश करायची होती, तर वॉश करण्यासाठी इकडे आलोय. हा आहे आपला संगमेश्वर एसटी डेपो आणि एसटी डेपो कडनं देवरूकडे जाणारा हा रस्ता आहे. आणि बघा हे मध्ये मंदिर आहे ते, आणि या मंदिरच्या इथे त्यांना समोर यांचं हे कार वॉशिंग किंवा बाईक वॉशिंग सेंटर आहे. तर यांच्या इथे जर आपली गाडी वॉश करून घेऊया. छानपैकी गाडी जरा वॉश करून घेऊ आणि नंतर मग आपण घरी निघू. पण त्याच्या आधी आहे ना गाडी वॉश करायला टाकतो आणि नंतर थोडं मार्केटला जाऊन आपली थोडीफार खरेदी आहे ती खरेदी करून आपण घेऊन येऊया. हे बघा, चला मार्केटला जाऊयात, येऊ थोड्या वेळाने. तर मंडळी आता आहे ना आपण आलोय संगमेश्वर बस स्थानक एसटी डेपो. आणि हे बघा, आता बरेचसे मंडळी आहेत ना कोकणामध्ये आलेले आहेत चाकरमानी. सगळेजण इथे आता बस डेपो मध्ये आलेत. देवरुख, बळदवाडी, साखरपा, कोल्हापूर, अक्कलकोट, बेळगाव, फलाट क्रमांक 9, 8, 7, 6 असे सगळ्यांचे फलाट क्रमांक लावलेत. आणि ह्या आपल्या लाल परे इथे थांबलेत.
ही बघा ही कुठली एसटी लागले. इकडे पलाट क्रमांक 4ला डिंगणी, कर्जुवे, फंगूस, कोंडी, खाडेवाडी, चाळकेवाडी ही देवरुख रेल्वे स्टेशनला जाणार आहे. आणि बघा आपल्याकडे जाणारी जी आहे ना ती पलाट क्रमांक 4ला इकडे लागते. आपला फलाट क्रमांक 4 आहे. चला जरा खाली मार्केटला जाऊ, थोडा नाश्ता वगैरे करू काहीतरी. नाहीतर आता वाजले किती माहिती आहे, जवळजवळ आता वाजले 12:30 झाले. शक्यतो जेवूनच घेऊ आता. हा मुंबई गोवा हायवे आणि हा नव्याने झालेला ब्रिज आणि हा आपला संगमेश्वर बस स्थानक. आणि इथून खाली आपण गेलो की आपण मार्केटकडे जातो. हा बघा इथून असं आपण खाली जायचं कोंबडी गल्लीतून. जरा इथे बसूया, 2-1 व्हिडिओ सुद्धा आपण अपलोड करू. आणि हा वैभव वडापाव याचा व्हिडिओ आपण बनवला होता जेव्हा आपण गणपतीत आलो होतो, तेव्हा या वैभव वडापाववाल्याचा व्हिडिओ आपण घेतला होता. छान वडापाव भेटतो यांच्याकडे. जर कधी आलात तर यांच्याकडे नक्की एकदा वडापाव ट्राय करा. आणि हे आपला संगमेश्वर मार्केट, जी कोंबडी गल्ली म्हणून प्रसिद्ध आहे. आणि इकडे ना एक स्पेशल मिसळ मिळते यांच्याकडे. मिसळ आणि जर चणे वगैरे घ्यायचे असतील त्यांच्याकडे ते सगळे चणे वगैरे यांच्याकडे मिळतात. छान क्वालिटी असते. आणि यांच्याकडे स्पेशल मुळे मिसळ. इथे हॉटेल होतं, मला वाटतं बंद झालंय. मंडळी संगमेश्वर मार्केटला आलो होतो आणि इथे आल्याच्या नंतर ना त्या मार्केट मधलं जे प्रसिद्ध मिसळ आणि वड्यासाठी जे प्रसिद्ध असणार त्यांचं जे हॉटेल श्री समर्थ यांच्याकडे आपण याच्यापूर्वी सुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता. आणि यांच्याकडे स्पेशल असणारी यांची मिसळ, कटवडा आणि दही वडा यांच्याकडची स्पेशालिटी आहे. बघा ही दिदी इथे आता हे सगळं किचन मध्ये काम करते. आता यांच्याकडे आपण इथे बसूयात. हे दोन्ही यांचे शॉप आहेत, हा एक शॉप आणि हा शॉप. यांच्याकडे बसू आणि आपण मिसळ किंवा दही वडा आपण घेऊ. आणि या ताई इथे बसलेत. नमस्कार ताई. तिकडे बसतो हा. ये इथे. तर मंडळी हे बघा यांच्याकडे आपण मिसळपाव मागतले आणि दही वडा घेतलाय. बाहेर गरम भरपूर आहे त्याच्यामुळे ना जरा साधंच खातोय. हॉटेल ॲक्च्युली जाणार होतो पण ते गणेश कृपा आता परत हायवेच्या पलीकडे जायला तेवढा वेळ नाही आपल्याकडे. कसं आहे रे, छान आहे ना. नाही यांच्याकडे प्रसिद्ध आहे, बरेचसे लोक येतात आणि मागे आपण यांच्याकडे व्हिडिओ पण केला आहे. दही वडा कसं आहे आपण खाऊन बघूया. खरं तर दही वडा बटाट्या वड्यामध्ये पहिल्यांदा खातोय आपण. छान आहे. वडा उसळ आणि पाव छान टेस्टी आहे. म्हणजे बघा इथे बसलो आहे आणि ना थोडा व्हिडिओ अपलोड करतोय, कारण आल्यापासून ना व्हिडिओ काही व्यवस्थित अपलोड होत नाही. ते बरोबर एकदम स्लो आहे नेटवर्क. येणारा नेक्स्ट व्हिडिओ अपलोडसाठी ठेवला आहे. थोडा वेळ जे बसू, व्हिडिओ पण अपलोड होईल तोपर्यंत गाडी पण आपली वॉश करतील. नंतर थोडीफार खरेदी करू आणि मग घरी जाऊ. तर मंडळी आता यांच्याकडे नाश्ता केला. हॉटेल श्री समर्थ हॉटेल जरी थोडं छोटं असलं ना पण इथली टेस्ट एक नंबर आहे.
वडा उसळ मिसळ आणि दही वडा उत्तम चव असणारे हॉटेल आहे. संगमेश्वर मार्केटला आल्याच्या नंतर थोडंसं आतमध्ये आहे, पण इथे आल्याच्या नंतर जर तुम्हाला खरंच जर टेस्टी जर काही खायचं असेल तर यांच्या हॉटेलला येऊन तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. खूप छान आहे हॉटेल. हे बाळा थँक्यू. चल बाय. तर आता इथून आम्ही निघालो आहे. आता परत आपण जाऊयात, आपली जरा गाडी घेऊन येऊ. गाडी घेऊन येऊ, वॉश करून झाली असेल आणि त्याच्यानंतर मग इथूनच आपण सरळ थोडीफार खरेदी करायची आणि नंतर आपण आपल्या घरी निघू. ऊन बघा काय कडक ऊन. तर मंडळी गाडी एकदम मस्तपैकी वॉश करून झाली आहे. मी भाऊला बोललो जरा हवा भरा, ते जरा आता गाडीत हवा भरतात. बरेच दिवस हवा भरली नव्हती. हां भाऊ ठीक आहे. तर मंडळी गाडी वॉश करून आपण निघालो होतो इथून. हे बघा, आणि संगमेश्वर डेपोच्या अगदी शेजारी असणारा हे नवनाथ ड्रायफ्रूट अँड फरसान यांच्याकडे आलो आहे. आणि आज आहे ना सँडविच बनवायचा आज आपल्याकडे प्रोग्राम आहे. तर सँडविचसाठी लागणारं सगळं साहित्य आपण खरेदी करतो. ब्रेड घेतले, मस्का कॅचअप वगैरे सगळे घेतले. हे लाडूचं पॅकेट एक द्या. आणि यांच्याकडे ना सगळं साहित्य एका ठिकाणी मिळून जातं. हां मोठा आहे का? बस झालं. आणि ऊन एवढं वाढलंय ना, भयंकर ऊन वाढलंय. आता हा रोडचं कधी काम होईल काय माहिती. या मेच्या एंडिंगपर्यंत होईल असं सांगितलं होतं, पण वाटत नाही. 2 ब्रेड. हाँ 2 ब्रेड, एक बटर, एक केचप. हाँ आणि हे लाडू. बस. हाँ संगमेश्वर मार्केटला आलोय आणि थोडी आपल्याला ना काकडी वगैरे पाहिजे होती. काकडी दे पाव किलो आणि एक बीट दे. बऱ्यापैकी दे, एक दे. हो, हा सँडविचचा प्रोग्राम आहे. चला थोडीफार खरेदी केली आणि आता इथे निघूया. चलो भाई. मंडळी आता घरी निघालो होतो आणि गौरीला ना फालुदा पाहिजे होता. त्यांच्याकडे आपण आलोय फालुदा घ्यायला. साई पूजा कोल्ड्रिंक्स आणि यांच्याकडे आपण फालुदा घेऊयात. मँगो मस्तानी, दिवाणी मस्तानी, रोज फालुदा, बटरस्कॉच. एक बटरस्कॉच द्या फुल. तुला तुला नको ना? बटरस्कॉच फुल पार्सल करा. बरेचसे फ्लेवर्स आहेत यांच्याकडे. आपण त्या दिवशी यांच्याकडे खाऊन गेलो, छान आहे. आणि यांच्याच मामाचं हॉटेल आहे ना, हॉटेल नाही यांच्याच मामाचा आईस्क्रीम पार्लर हे तिकडे संगमेश्वर संभाजी महाराजांचं स्मारक आहे तिथे आहे त्यांचा प्रीतम आईस्क्रीम म्हणून. मंडळी इकडे ना आपण फालुद्यासाठी थांबलो होतो. आर्या म्हणते तिला आईस्क्रीम खायचंय आणि यांच्याकडे खरंच आईस्क्रीम खूप छान आहे. कॉटन कॅन्डी घेतलाय तिने. अरे वा, हा बघू. डबल फ्लेवर आहे ते. छान आहे गे, मस्त आहे. यांच्याकडे आपण आहे ना बटरस्कॉच फ्लेवर घेतलाय फालुदा. आपल्याला काही जास्त लांब जायचं नाहीये, पण ठीक आहे. आणि त्याचं पॅकिंग आहे ना खूप छान आहे बघा. घरी जाईपर्यंत व्यवस्थित आहे. घरी नेऊन आपण परत फ्रीज मध्ये ठेवू. चला आता आपण पेमेंट करू आणि इथून निघू. तर मंडळी आता दुपारचे वाजले 2 आणि घरी आलो संगमेश्वर मार्केटमधून. एवढं ऊन आहे ना, प्रचंड ऊन आहे.
म्हणजे अक्षरशः नकोसं झालं. घरी आलोय. आज संगमेश्वर मार्केट मधला ना अशीच एक धावती शॉपिंग होती. फटाफट सगळी शॉपिंग केली आणि मेन आहे ना आपल्या गाडीचं जरा काम होतं. ऑइल वगैरे चेंज केलं, थोडा गाडी वगैरे वॉश केली आणि घरी आलो. थोडंफार खरेदी केली. तर मंडळी, आजचा हा संगमेश्वर मार्केट मधला शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि कोकणातलं वातावरण बघा, आता पाऊस नाहीये.